55-60चा जो सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, ते 55-60 म्हणजे टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टीमध्ये घेतलेले गुणांची टक्केवारी आहे. या संदर्भातील तो निर्णय आहे. नमस्कार, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आडेवेडे न घेता आपण सरळ विषयालाच हात घालूया. सी-टी-ई-टी किंवा टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 हे सगळ्यांनाच माहीत आहे. या सी-टी-ई-टीमध्ये किंवा टी-ई-टीमध्ये परीक्षा पेपर 1 आणि 2 पात्र केल्यानंतर आपण विविध वर्गासाठी पात्र ठरतो. आता हे कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या पर्सेंटेज आहे. या बाबतीमध्ये पासिंग क्रायटेरिया ओपनसाठी 60% मार्क तुम्हाला टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी पास व्हायचे असेल तर आवश्यक असतात आणि कॅटेगरीसाठी 55% मार्क आवश्यक असतात. आणि मग तुम्ही टी-ई-टी दिली किंवा सी-टी-ई-टी दिली आणि कॅटेगरीच्या उमेदवाराने जर 55% मार्क घेतले तरी तो जर टी-ए-आय-टी टेट शिक्षक अभियोग्यता परीक्षा दिली असेल आणि तो ओपनच्या मेरिटमध्ये बसत असेल, पण त्याने दिलेली टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी मध्ये जर त्याला 55% असतील, ओपनला आवश्यक क्रायटेरिया 90 जर तो पूर्ण 90 मार्क किंवा 60% तो पूर्ण करत नसेल तर तो ओपनच्या मेरिटमध्ये बसणार नाही. असा नियम 2022च्या परीक्षामध्ये करण्यात आलेला होता. 2017ला हा नियम नव्हता. मग याचा फटका हा कॅटेगरीमधील कॅन्डिडेटला बसत होता. शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये ओपनच्या मेरिट यादीमध्ये एखादा विद्यार्थी बसतोय, पण त्याची जी 55% पात्रता आहे ती ओपनलाच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही सी-टी-टी टी-ई-टीला, म्हणून त्याला शिक्षक अभियोग्यतेच्या मेरिट लिस्टमध्ये ओपनमध्ये मोडत असतानाही ओपनमध्ये स्थान दिलं जात नाही. हा चुकीचा निर्णय होता आणि या विरोधात अभियोग्यताधारक कोर्टामध्ये गेले. औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 वर्ष या गोष्टीविषयी सुनावणी झाल्यानंतर त्याचा फायनली जजमेंट आलेला आहे. आणि जर विद्यार्थी कॅटेगरीचे विद्यार्थी हे ओपनच्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये ओपनच्या मेरिटमध्ये बसत असतील आणि ते टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टीमध्ये 55%च मार्क घेत असतील तरी त्यांना 60% मार्क घेणाऱ्या ओपन कॅन्डिडेटसारखंच ओपनच्या मेरिट यादीमध्ये स्थान भेटेल असा हा निर्णय आहे. तुर्तास हा निर्णय जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्यासाठीच आहे, पण असा निर्णय आल्यानंतर सहसा शासन यावर परिपत्रक काढत असतं, शासन यावर GR काढत असतं आणि त्या भरतीला सगळ्याच कॅन्डिडेटसाठी तो लागू करत असतं. सध्याच्या घडीला याचिकाकर्ते कॅन्डिडेटसाठीच हा निर्णय लागू असला तरी तो 2022च्या भरतीला सरसकट लागू होण्याची शक्यता जास्त आहे. कारण बाकीचे राहिलेले विद्यार्थी अजून कोर्टात जाणार, न्यायालय त्याचाही निर्णय देणार, त्यांच्या बाजूने निर्णय देणार, कारण एक निर्णय त्यांचा झालेला आहे, त्या निर्णयाला अनुसरूनच निर्णय देणार. त्यामुळे शासनाला कोर्टाकडूनही तसे निर्देश दिले जाऊ शकतात आणि किंवा मग शासन हे आपल्या स्तरावरच अशी कारवाई करेल आणि याद्या पुन्हा रिवाईज होतील 2022च्या. ही खूप मोठी शक्यता आहे आणि तसं होईलच. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.